नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जी काही जाहिरात आहे ती सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, NTPC सेल पॉवर कंपनी लिमिटेड यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. काय आहे जाहिरात, कोणते कोणते पद असणार आहेत, काय लागणारे पात्रता, सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ही ती ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे, ती 1/2025ची जाहिरात असणार आहे. त्याचबरोबर यासाठी कोणते कोणते पदे असणार आहे ते आपण आता बघूया. तर इथे बघू शकता तुम्ही. तर यासाठी असिस्टंट ऑफिसर एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, त्यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी 3 राहणार आहे. त्याचबरोबर अनरिझर्व कॅटेगरीसाठी वॅकन्सी असणार आहे. त्याचबरोबर दुसरं जे पद आहे ते असणार आहे असिस्टंट ऑफिसर, नंबर ऑफ वॅकन्सी 2 राहणार आहे. अनरिझर्व कॅटेगरीसाठी इथे सुद्धा वॅकन्सी असणार आहे. तर या पदांसाठी पात्रता काय लागणार आहे ते आता आपण बघूया. तर यासाठी एलिजिबिलिटी काय लागणार आहे, तर इथे त्यांनी क्वालिफिकेशनमध्ये मेन्शन केले आहे. जे काही पद असणार आहे असिस्टंट ऑफिसर एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, त्यासाठी ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग डिग्री इन एनी एन्व्हायरमेंट ॲटलिस्ट तुम्हाला 60% लागणार आहे. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग डिग्री असेल तुमच्याकडे इन एन्व्हायरमेंट 60% तुम्हाला कमीत कमी मार्क इथे लागणार आहे. त्याचबरोबर ते नसेल तरी तुम्हाला ग्रॅज्युएट ॲटलिस्ट विथ 60% मार्क विथ फुल टाईम PG डिग्री, PG डिप्लोमा किंवा MSc किंवा MTech इन एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग हे झाले असेल तरीसुद्धा तुम्ही इथे पात्र असणार आहात. त्याचबरोबर एज लिमिट असणार आहे 30 ही एज लिमिट राहणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सी 3 असणार आहे. तर दुसरं जे पद आहे असिस्टंट ऑफिसर, यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार तर फुल टाईम इंजिनिअरिंग डिग्री इन मेकॅनिक, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल, प्रोडक्शन अशा विविध वेगवेगळ्या इथे त्यांनी फील्ड दिले आहे, वेगवेगळ्या स्ट्रीम दिल्या आहे. या कोणत्याही एका फील्डमधून तुमचं इंजिनिअरिंग झाले असेल तर तुम्ही इथे पात्र राहणार आहात. त्याचबरोबर तुम्हाला इथे मिनिमम 60% असणे तुमच्या इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये हे तुम्हाला गरजेचं असणार आहे. किंवा त्याचबरोबर तुम्हाला डिप्लोमा किंवा ॲडव्हान्स डिप्लोमा, PG डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी फ्रॉम सेंट्रल लेबर इन्स्टिट्यूट किंवा रिजनल लेबर इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे इथे क्वालिफिकेशन तुम्हाला लागणार आहे. या दोघांपैकी कोणतेही तुमचं क्वालिफिकेशन झाले असेल तर तुम्ही इथे पात्र राहणार आहात. एज लिमिट काय लागणार तर 45 इयर एज लिमिट इथे राहणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सॅलरी काय भेटणार आहे तर सॅलरीसाठी त्यांनी इथे मेन्शन केले आहे. तुमची बेसिक जी काही सॅलरी असणार आहे ती असणार आहे 30,000 रुपये, म्हणजे 30,000 पासून 1,20,000 इतकी तुमची सॅलरी असणार आहे. बेसिक सॅलरी 30,000 रुपये असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इतर जे काही भत्ते असणार आहे, इतर अलाउन्स असणार आहे ते तुम्हाला दिले जाणार आहे. तर सॅलरी बघू शकता, सॅलरी ही चांगल्या लेवलची असणार आहे. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर यासाठी नक्कीच अर्ज करू शकता. त्याचबरोबर इथे त्यांनी अजून काही इन्फॉर्मेशन मेन्शन केली आहे, जसे की डॉक्युमेंटच्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन त्यांनी इथे प्रोव्हाइड केली आहे. ही जी जाहिरात आहे मित्रांनो ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे. तुम्ही जाऊन इथे ही जाहिरात डाउनलोड करा, ही जाहिरात सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तरच यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर इथे तुमची सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, तुमची निवड कशा प्रकारे होणार आहे तर तुमची यामध्ये एक सब्जेक्ट नॉलेज टेस्ट होणार आहे. त्याचबरोबर तुमची एक ॲप्टिट्यूड टेस्ट होणार आहे, एक्झिक्युटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे. ह्या 2 टेस्टद्वारे तुमची निवड असणार आहे. या टेस्टमध्ये तुमचे सिलेक्शन झाल्यानंतर तुमचा एक पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्याद्वारे तुमचं सिलेक्शन असणार आहे. पर्सनल इंटरव्ह्यू हा तुम्हाला फक्त क्वालिफाय इन नेचरचा असणार आहे, म्हणजे क्वालिफाईंग मार्क तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये पाडायचं आहे. म्हणजे वेटेज इथे बघू शकता 85% हे वेटेज तुमचं ह्या 2 टेस्टमध्ये असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला 50% वेटेज हे तुमचं इंटरव्ह्यूसाठी असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे तुमचं 100% वेटेजमधून तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्याचबरोबर ह्यासाठी टेस्टसाठी सेंटर कुठे असणार आहे तर सेंटर तुमचे नवी दिल्ली, कोलकाता, रायपूर, बँगलोर हे तुमचे 4 सेंटर असणार आहेत. या सेंटरमध्ये तुम्हाला एक्झाम देता येणार आहे. तर आता बघूया ह्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे. तर अर्ज मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करायचा आहे. ही जी असणार आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जासाठी तुम्हाला 300 रुपये ही अनरिझर्व कॅटेगरीसाठी, ओपन कॅटेगरीसाठी 300 रुपये फीज लागणार आहे. त्याचबरोबर इतर ज्या काही कॅटेगरी असणार आहे SC, ST, PWD या कॅटेगरीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही क्वालिफाय असाल तर यासाठी नक्कीच अर्ज करू शकता. यासाठी अर्जासाठी डेट काय असणार आहे तर त्या डेट ज्या आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या त्या 21 एप्रिल 2025 पासून म्हणजेच कालपासून सुरू झालेल्या आहे. त्याचबरोबर लास्ट डेट काय असणार आहे ती असणार आहे 5 मे 2025 या तारखेच्या आत तुम्हाला ऑनलाईन अर्ज सबमिट करायचे आहे. तर अशा प्रकारे ही सर्व डिटेल जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे. या जाहिरातीबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कमेंट करू शकता आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.